नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जीवन प्रवाह या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, भगवद्गीता हा केवळ धार्मिक ग्रंथ नाही, तर जीवन जगण्याची एक अद्भुत मार्गदर्शिका आहे. तर आज आपण भगवद्गीतेतील अशा 5 शिकवणी जाणून घेणार आहोत, ज्या तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतात. 1. कर्म करा, फळाची चिंता करू नका. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजेच आपला अधिकार कर्म करण्यावर आहे, फळावर नाही. आपण अनेकदा परिणामाची चिंता करत बसतो, त्यामुळे ताण, भीती आणि निराशा वाढते. पण जेव्हा आपण पूर्ण मनापासून प्रयत्न करतो आणि परिणाम विश्वावर सोडतो, तेव्हा मन शांत राहते. 2. मन हेच तुमचा मित्र आणि शत्रू आहे. गीतेनुसार जो मनावर नियंत्रण ठेवतो त्याच्यासाठी मन मित्र असतो, पण जो मनाच्या नियंत्रणाखाली जगतो त्याच्यासाठी मन शत्रू बनते. नकारात्मक विचार, राग, मत्सर आणि भीती यावर नियंत्रण मिळवणे हेच खरे यश आहे. 3. बदल हा जीवनाचा नियम आहे. जीवनात काहीही कायम राहत नाही. आनंद असो किंवा दुःख, यश किंवा अपयश, सर्व काही बदलत असते. म्हणूनच कठीण काळात निराश होऊ नका आणि चांगल्या काळात अहंकार बाळगू नका. प्रत्येक परिस्थिती ही तात्पुरती असते. 4. स्वतःची तुलना इतरांशी करू नका. प्रत्येक व्यक्तीचा जीवन प्रवास हा वेगळा असतो. आज सोशल मीडियामुळे आपण सतत इतरांशी तुलना करत बसतो, पण भगवद्गीता शिकवते की आपले कर्तव्य आणि आपला मार्ग महत्त्वाचा आहे. स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. 5. श्रद्धा आणि आत्मविश्वास ठेवा. गीतेत सांगितले आहे, जशी श्रद्धा तसा मनुष्य. तुम्ही स्वतःबद्दल काय विश्वास ठेवता त्यावर तुमचे भविष्य अवलंबून असते. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही यशस्वी होऊ शकता, तर तुमची कृतीही तशीच होईल. म्हणून स्वतःवर नेहमी विश्वास ठेवा. भगवद्गीतेची शिकवण आजही तितकीच उपयुक्त आहे जितकी हजारो वर्षांपूर्वी होती. म्हणून लक्षात ठेवा, कर्म करा, फळाची चिंता करू नका. मनावर नियंत्रण ठेवा. बदल स्वीकारा. तुलना करणे टाळा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. या 5 गोष्टी जर तुम्ही तुमच्या जीवनात अंमलात आणल्या, तर तुमचे जीवन अधिक शांत, आनंदी आणि यशस्वी होऊ शकते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.